नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सरिता। चला, देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। आता हे तुम्ही म्हणाल काय दिसतंय, तर हे आहे गुपचूप। गुपचूप म्हणजे गोलगप्पे। आम्ही म्हटलं होतं माझ्या मुलाला मोठ्या की बाहेरचं आता खायचं नाही, कारण की आता पावसाळा लागलाय, केव्हा तब्येत बिघडेल काही सांगता येत नाही। म्हणून म्हटलं तू पहिले बाजारात जा आणि असे तळायचे गुपचूप घरी घेऊन ये। आता तेलकट तर जास्त खायचं नसतं, पण त्याला बाहेरचं खाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून म्हटलं आता पहिले तू घरी गुपचूप घेऊन ये आणि आपण घरीच तळत जायचे आणि घरीच खायचे, कारण की बाहेरचं खाल्ल्याने तब्येत बिघडते आणि केव्हाही काही होऊ शकतं। म्हणून म्हटलं घरीच आणायचे, तळायचे। तर बघा, तळले तर इतके छान फुगले। यांना छान म्हणजे तेलामध्ये गरम जर हलवून घेतलं तर छान असे टम्म फुगून जातात। आणि खरंच घरचे गुपचूप खाल्लं म्हणजे तळलेले खाल्ले तर थोडंसं छान पण वाटतं। मग छान असे तळून घेतले। बघू शकता किती छान असे खूप सारे गुपचूप आम्ही घरी तळून घेतले। त्याच्यानंतर पापड होते, ते पण ज्वारीचे, आणि ज्वारीचे पापड आता मला खायचे होते। आता खूप दिवस झाले मी काही पण खाल्लं नव्हतं, आणि मला 3 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर म्हटलं चला आपण खाऊनच घ्यायचं। मग घरी आम्ही बनवून घेतलं होतं पाणी गुपचूपचं। ते मसाला वगैरे आणला आणि मसाल्याचं पाणी वगैरे बनवून घेतलं, आणि छान असं गुपचूपचं पाणी तयार झालं। तर सगळ्यांची पार्टी खूप जोरदार तयार झाली आणि सगळेच जण कामी लागले। मी पहिले गुपचूप असेच खाऊन बघितलं तर मला खावंसं वाटलं नव्हतं। मग मी म्हटलं असं करून पाहायचं। मला असं जास्त प्रमाणात आवडतं। जेव्हा कधी मी गुपचूप आणते किंवा काही करते, तर मला असं बाहेर ठेल्यावर खाण्यापेक्षा हे घरी बरं असतं। आपण कधी पण कितीही खाऊ शकतो, आणि जास्त प्रमाणात नाही, पण थोडंफार मी म्हटलं कमीच खायचं, आणि थोडंसंच खाल्लं, जास्त काही खाल्लं नाही। 2-3च गुपचूप घेतले, त्याला छान बारीक केले, त्याच्यामध्ये थोडंसं चटणी टाकली, आणि बघू शकता पाणी टाकत आहे। तर खरंच चव इतकी छान असते, तुम्ही पण ट्राय करून बघा, खरंच छान लागते। मग त्याच्यानंतर या सगळ्यांनी मिळून म्हणजे सगळे गुपचूप संपवले। तिघांनीच, घरापासची मुलगी होती, आता त्याच्यासोबतच म्हणजे तिच्यासोबतच हा राहतो, आणि दीदी करत तिच्या मागे राहतो। ती पण याच्या मागे येते देवांशू करत। आणि खरंच छान असे गुपचूप यांनी बनवले, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ले। त्याच्यानंतर मग काय, तिचीच बहीण आता मोठीवाली घरी आली, आणि मग बाळाला काढलं। बाळ होतं याच्यात पाळण्यामध्ये। मग तिला म्हटलं तू खाते का, तर ती म्हणत होती नाही। मग काय आम्ही संपवून टाकले, आणि या दोघांनी पण जास्त संपवले। मी कमी प्रमाणात खाल्ले, पण या दोघांनी जास्त संपवून टाकले। खाऊन घेते, आणि पुढचा व्हिडिओ आहे आता ट्रेंडिंग रील चालू आहे। हा म्हणत होता आई आपण कधीतरी करू ना। आमच्याकडे काही काचेचा ग्लास वगैरे काही नव्हता। काचेचा ग्लास होता, पण तो कलरचा आहे, तो पांढरा कलरचा नाही, म्हणजे पाणी कलरचा असला किंवा त्याच्यामध्ये छान दिसतं। तरी पण आमची रील्स एक नंबर झाली, आणि मला छान आवडली, आणि त्याला पण आवडली। बघू शकता लाईटकडे आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकला आणि हळद मिक्स केली, तर असं छान असं म्हणजे आमची रील्स तयार झाली। आणि वर इतका मस्त छान प्रकाश पडला लाल लाल लाईटचा, तर छान वाटत होतं। याची ट्रेंडिंग रील्स बनली। त्याच्यानंतर त्याला म्हटलं तू हे रील्स बनवून बघ, त्याला तेही मजा वाटली, आणि खरंच मुलांना काहीतरी नवीन करायला लावलं तर थोडंसं का होईना, पण त्यांना थोडीशी मजा येते। आणि याला करायचंच होतं, म्हणून हा म्हणत होता की आणखी एकदा ट्राय करू। एकदा ट्राय केलं तर झालंच नव्हतं, पण बघू शकता पहिली रील्सपेक्षा ही रील्स छान झाली, आणि खरंच हळद खाली येत होती तेव्हा थोडंसं छान वाटत होतं। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।